आरटीओला मी 5-6 मागण्या केल्या आहेत. त्याच्यात पहिलं स्कूल बस, खाजगी स्कूल बस यांची तपासणी करायची, त्यांचा फिटनेस त्यांना द्यायचा. कारण आता मध्येच आग्रा रोडला एक मोठा ॲक्सिडेंट झाला. अशा ॲक्सिडेंट होऊ नये, लहान मुलं दगावू नये या दृष्टीने आरटीओने त्यांची तपासणी करणे गरजेचं आहे. काही विदाऊट परमिट पण बसेस लावलेल्या आहेत, त्यांची पण सर्वे करून त्याची पण माहिती आरटीओने घ्यावी, ही एक प्राथमिक मागणी होती. दुसरं जे साहसनी रिक्षा आहे आणि जीप आहेत ज्या मुरबाड ट्रॅव्हल करतात त्यांना कॅपॅसिटी त्यांची 9 आणि 10 सीटाची आहे, पण ते 15 आणि 16 सीट घेऊन जातात. त्यामुळे खर्डीला एक मोठा ॲक्सिडेंट झाला. तसे ॲक्सिडेंट होऊ नये त्याप्रमाणे आरटीओने त्यांच्यावर कारवाई करावी. आणि साहसनी रिक्षांना कल्याणमध्ये प्रवेश नाही आहे, तसं GR आहे, तो कल्याणमध्ये त्यांनी प्रवेश त्यांना देऊ नये. त्यांना मारळ दिलेलं आहे, तिथे त्यांनी थांबावं. जर कल्याणमध्ये येतात तो आधीच ट्रॅफिक जाम असते कल्याणमध्ये आणि वाहतूक कोंडीचा त्यामुळे समस्या अजून वाढते. तर ती मागणी आम्ही केली की त्याचा तुम्ही सर्वे करा आणि त्याप्रमाणे नियोजन करा तुम्ही. तिसरी मागणी आमची आहे की रिक्षा मीटरप्रमाणे झाल्या पाहिजेत. शेअर रिक्षा ज्या कल्याणवरनं आहेत तर त्या शेअर रिक्षा बरोबर आहे की त्याच्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही, पण मधनं कोणाला प्रवास करायचा आहे तर रेट कोणी ठरवायचे? रिक्षावाला सांगेल तो रेट नाही झाला पाहिजे ना, तो रेट दरपत्रक तुम्ही ठरवायला पाहिजे ना, किंवा मीटरप्रमाणे झालं पाहिजे. हा एक मुद्दा. दुसऱ्या, जर तुम्ही रिक्षाचं परमिट अलॉट केलेलं आहे, ओपन केलेलं आहे, तर त्यामुळे वारेमाप रिक्षा झालेल्या आहेत. आरटीओचं असं म्हणणं आहे की 70 ते 80 हजार रिक्षा आहेत. मग त्याचं नियोजन काय आरटीओनी केलेलं आहे? त्याला तसे त्यांनी रिक्षा स्टँड नोटिफिकेशन करायला पाहिजेत. तसे रिक्षा स्टँड त्यांनी अलॉट केले पाहिजेत की जेणेकरून त्या रिक्षा स्टँडवर त्या रिक्षा उभ्या राहतील आणि सुनियोजित एक तिथे हे होईल, सिस्टीम राबेल. आता काय होतं, कोणी पण 10 रिक्षावाले जमतात, कुठला पण स्टँड करतात आणि कसे पण उभे राहतात. कल्याण स्टेशनला तर तुम्ही बघाल तर अख्खा रस्ता स्टँडच झालेला आहे. अशी परिस्थिती झाली नाही पाहिजे ना. कुठल्याही स्टँडचं तुम्ही बघितलं ना तर वारेमाप रिक्षा उभ्या असतात, कारण त्या रिक्षावाल्यांचा दोष नाही त्याच्यात. जेवढ्या प्रमाणात त्या रिक्षा सोडल्या आहेत तेवढ्या प्रमाणात ह्यांनी रिक्षा स्टँडचं नोटिफिकेशनच केलेलं नाही. तर आता त्यांनी असं म्हटलं का की 250 लोकांचं आम्ही नोटिफिकेशन आता रिक्षाचं आम्ही दिलेलं आहे, त्याला परवानगी मिळेल आणि ते आम्ही अलॉट करणार आहे म्हणून. आत्ता सध्या फक्त 20% रिक्षा स्टँड आहेत आणि बाकी सगळे अनॉथराइज रिक्षा स्टँड आहेत. जर अशी परिस्थिती राहिली तर रिक्षा तुम्हाला गल्लोगल्ली, रस्त्यावर अशा ट्रॅफिक अडथळा निर्माण करणाऱ्या दिसतील. रिक्षा ही कल्याणकरांची अतिशय गरजेची गोष्ट आहे, कारण परिवहन सेवा ठप्प आहे, परिवहन सेवा देत नाही सेवा, त्यामुळे रिक्षावरच सगळ्यांचं अवलंबून आहे. आज गंधारीपर्यंत कल्याण वाढलेलं आहे, त्यामुळे प्रवास करायचा आहे तर रिक्षाचाच आधार आहे. त्यामुळे रिक्षावाल्यांच्या युनियननी पण याचं गांभीर्य लक्षात घेऊन एक चांगली सेवा कल्याणकरांना देईल अशी त्यांनी पण नियोजन करायला पाहिजे आणि आरटीओनी पण नियोजन करायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे.